बाबांनो, तुम्ही पुढे गेला मला अभिमान आहे, परंतु समोर गेलेल्या माणसाचं काम आहे मागे ओढून बघणं. तुमचे बांधव मागे आहे रे, त्यांना सोबत घेऊन चला. परंतु घुसखोरी झाली प्रभाकर साहेब आणि बाबासाहेबाला बेईमान झाले हरामखोर. ज्यांच्या रक्तात भेसळायचे बेईमान झाले, जे जे इमानदार आहे त्यांना वंदन आहे. परंतु ज्यांनी बेईमानी केली त्याला टायरी चप्पला हाणारे त्याच्या तोडावर. अरे बाबासाहेब, हा संघर्ष बाबासाहेबांनी केला. शिडीची भूमिका बाबासाहेबांनी केली. तुम्ही जा समोर, परंतु समोर गेले आणि बाबासाहेबाचीच या लोकांनी घात केला. म्हणून मला म्हणायचं आहे, लढीला जीवन भर तुमच्यासाठी, त्या मर्दानी मर्दाचं काय. लढीला जीवन भर तुमच्यासाठी, त्या मर्दानी मर्दाचं काय. अरे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं काय. बाबासाहेबाला बेईमान होणारे हरामखोरा, लढीला जीवन भर तुमच्यासाठी, त्या मर्दानी मर्दाचं काय. अबे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं प्रस्थापितांचे वार अडवायला शिका. नाही आहे के प्रस्थापितांचे वार अडवायला शिका. अपेक्षित बदल हा घडवायला शिका. अजय भीमाशी बेईमानी करतोय मनोज राजा, गायक असो नायक आता तू व्हायला शिका. अबे इतिहासाचे पाणी तू चाळशील कधी, आणि या भोळ्या समाजासाठी घाम तू चाळशील कधी. मनोज राजा स्वतःसाठी जगून मरशील तर बाबासाहेबाचे कर्ज तू फेडशील कधी.
अबे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जात होता. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जात स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय. अबे शेजाऱ्याकडे आपण कर्ज घेतो, अबे त्याची परतफेड करतो बे. आपण बँकेकडून कर्ज घेतो त्याची परतफेड करतो बे. परंतु बाबासाहेबांकडून आपण कर्ज घेतलं त्याचा पहिला हप्ता सुद्धा भरला नाही, एवढे दलिंदर आपण. म्हणून म्हणलंय स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जात समाजाच्या भरोशावर मी थोडी झालो रे, बाबासाहेबांच्या भरोशावर मी थोडी झालो. अबे समाज आहे म्हणून तू हिरो आहे का. समाजानं ठरवलं तर उकंड्यावर माणूस उगंड्यावरचा उचलते त्याला कोहिनूर करते, आणि समाजानं जर ठरवलं तो कोहिनूराला फुटपाथवर आणते. भाऊ हे समाज आहे. म्हणून समाजाशी बेईमानी करू नका बाबा. समाज परीस आहे, जसं लोखंडाला परीस लागल्यावर सोनं होते. अबे समाजाचा स्पर्श आम्हाला झाला ना, आमच्या जीवनाचं सोनं झालं. परंतु समाजाशी बाबासाहेबांच्या चळवळीशी बेईमानी केली, खूप वाईट होते भाऊ. म्हणून हा समाजाच्या संदर्भातला शेर की म्हातारपणात पुत्रही विचारत नाही. म्हणून ते वृद्धाश्रम निर्माण झाले भाऊ. लाख लाख रुपयाची गट्टी घेणारे लोकांचे मायबाप त्या वृद्धाश्रम मध्ये आहेत. म्हणून मला म्हणायचं आहे म्हातारपणात पुत्रही विचारत नाही, अविनाश भाऊ सोबत राहणारे मित्रही विचारत नाही. म्हातारपणात पुत्रही विचारत नाही, अबे सोबत राहणारे मित्रही विचारत नाही. म्हणून राजा जेव्हा वेळ येते अबे ह्या समाजाशिवाय कुत्रही विचारत नाही. बात बोल रहा हूँ प्रभाकर सर. आजकल के गाने ये धुमाड़ वाले डीजी नांग टिची नांग. अबे बाबासाहेब सांगून गेले या गाण्याने तुमचं प्रबोधन होणार नाही. आणि गाणं हे माध्यम प्रबोधनाचं आहे, नाचण्याचं आहे काय नाही रे बाबा. नाचण्याचं माध्यम नाही. मला सांगा नाचण्यात कुणी पीएचडी केली काय. अबे वाचण्यात पीएचडी होते, नाचण्यात पीएचडी नाही होत रे बाबा. म्हणून समाजाने सुद्धा विचार करावा या गोष्टीचा. अबे नाचे गायक जर बोलवले तर नाचेच निर्माण होतील, वाचे गायक बोलवले वाचन करणारे तो वाचन करणारे पैदा होते. म्हणून अर्थाविना गाणे गाण्यात अर्थ नाही. अर्थाविना गाणे गाण्यात अर्थ नाही. जसा पायचाटू बनण्यात अर्थ नाही. मनोज राजा स्वतःची खरकटी ठेवून दुसऱ्याला धुवायला जाण्यात अर्थ नाही.
मॅडमकडून सुद्धा 100 रुपये कन्यादान मिळालं. हा माझी माय भारती संडवले या माझ्या मायकडून सुद्धा रमाची लेख भगवंताची उपासिका त्यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली. स्वतःच्या साथी साथी श्रावस्ती रजनीकांत पाटील. हो श्रावस्तीच म्हणलं की श्रावस्ती रजनीकांत पाटील या भगवंताच्या लेखीकडनं सुद्धा धम्मदान मिळालं. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं दार. अद्वैत गोके क्या बात आहे. यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं धम्मदान मिळालं. बघा बाबासाहेब म्हणले होते प्रचंड मोठे व्हा रे माझे बांधवांनो, प्रचंड मोठे व्हा. बाबासाहेबांच्या घटनेची साथ तुम्हाला आहे. तुम्ही अधिकारी व्हा. तुम्ही कोण्याही नगरात राहा, कोण्याही शहरात राहा, कोण्या गल्लीत राहा, कोण्या नगरात राहा, तुम्ही कोण्याही पक्षाचं संघटनेचं काम करा. तुम्ही झेंडा कोणताही घ्या, परंतु त्या झेंड्याला फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा दांडा लावायला विसरू नका. म्हणून मला म्हणायचं आहे की वाडा पाडा पेडा सगळे तांडा असला पाहिजे. वाडा पाडा पेडा सगळे तांडा असला पाहिजे आणि हातात समता सैनिक दलाचा झेंडा असला पाहिजे. वाडा पाडा पेडा सगळे तांडा असला पाहिजे, हातात समता सैनिक दलाचा झेंडा असला पाहिजे. भीम जयंतीच्या मिरवणुकीत मनोज राजा अबे निळ्या झेंड्यासोबत तिरंगा असला पाहिजे. उच्च दर्जाची झाली खलगी, उच्च दर्जाची झाली खलगी, ब्राह्मणाची पटेली मुलगी. ब्राह्मण कन्या अबे ब्राह्मण कन्या घरात आणली. आपला बाप प्रामाणिक बाप म्हणते की बाई तू आता उच्च शिक्षण घेण्यासाठी चालले तर माय नाक तुझ्या हातात आहे. आणि ब्राह्मण काय म्हणतात बाई तू वडर असलाच चालते, तू पारधी असलाच चालते, तू धनगरे असलाच चालते, तू ढोरकी असलाच चालते, समाजाचा कोणी असो बाई, परंतु कमीत कमी तो क्लासवर अधिकारी असला पाहिजे. आल्या भाऊ हे ब्राह्मणाच्या पोरी, आणि ब्राह्मणाच्या पोरी घरात आल्या झालं समाजाचं वाटून. म्हणून